रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. आज श्री समर्थ धोंडराज महाराज यांच्या पवित्र नगरीत आपण हा जो संघर्ष मोर्चा काढलाय, या मोर्चामध्ये स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांचा वसा आणि वारसा सांगणारे आमचे निलेश भाई आज बरोबर आहे. जगदंब चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सामाजिक व राजकीय आपलं अस्तित्व तयार करणारे दिगंबर दादा बरोबर आहे. पडूसचे नगरसेवक 5 आमच्या बरोबर आहे. आमचे केदारांना मार्गदर्शक जे अध्यात्मात आपल्या बरोबर प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी एक जाणीव करून देतात असे ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या बरोबर आहे. आमचे भैया मंगेश विसोले, गणेश भैया आणि आपण सर्वजण आज एक संघर्ष काढला गेला नाही. कशासाठी? या करवाढीसाठी. दादा आपल्या 2-3 याच्यात बघायची बोलण्यात आलं की आपण एक 5-7 महिन्यापूर्वी इथं बरोबर का आलो नाही. तर दादा आम्ही अनेकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो की आपण बरोबर आलो नाही, आपली चूक आहे. पण पलूसकरांनो एक लक्षात ठेवा की आम्हाला बरोबर येण्यासाठी तुमचीच गरज पडली. तुमच्यामुळे आज आम्ही एकत्र आलो. की पहिल्यांदा आम्ही काँग्रेसवाल्यांचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला एकत्र केलं, याच्याबद्दल आम्ही तुमचं पहिल्यांदा आभारी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची सूचना देतो. दादा तुम्ही 2-3 दिवसांपूर्वी बोलला, धनाजी कुमार आमचे बोलले की आपण मोर्चा 2-3 वेळा काढला, लोकांचा प्रतिसाद भेटत नाही. दादा आमचे संतोष काळे म्हणून एक सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एक आम्हाला सिनियर कॉलेजच्या वेळेस एक गोष्ट सांगितली की एका राजाचा राजवाडा जळत असतो आणि तो राजवाडा जळत असताना एक माकड कुचेष्टितपणे ते बघत असतं आणि ते बघत असताना एक चिमणी पाण्याचा थेंब काढत म्हणून त्या राजवाड्याच्या वेळेवर चढण्याचा याच्यावर टाकत असत्या. तर ते टाकत असताना ते माकड त्या कुचेष्टितपणे त्या चिमणीला म्हणतं की एवढा मोठा राजवाडा जाळायला लागलाय आणि तुझ्या एका थेंबाने हे राजवाडा इजणार आहे का? तर ती चिमणी त्याला उत्तर देते की हा राजवाडा इजल करायला मला माहित नाही, पण ज्या दिवशी राजवाड्याचा इतिहास लिहिला जाईल ती माझं नाव इजलणाऱ्या यादीत असेल, बघत असणाऱ्या यादीत असेल. जसं दादा उद्या पलूसचा इतिहास लिहिला जाईल. आपण नशेच्या विरोधात काढलेला मोर्चा असो, तेलावर जे बालिकेवर झालेला अन्याय असो, आपलं नाव संघर्ष करणाऱ्या यादीत असेल. त्यामुळे आपण दादा इथून पुढे रस्त्यावरची लढाई करावी लागेल. सभागृहात काय असेल ते तुम्ही आता बघून घेताय. क्रांतीसिंह नाना पाटील, जेडी बापू, नागनाथांनी रस्त्यावरचा संघर्ष करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर आपण हे रस्त्यावरची लढाई करून हा करवाढ रद्द करून घेणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर सर्व स्तरातल्या लोकांनी आज आपल्याला दाखवून दिले की आज आम्ही तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक श्रोत्यांना आपलं सांगितलंय करवाढीचं डॉक्टर असतील, दिगंबर दादा असतील, या सगळ्यांनी यात आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिल्या की करवाढ कशी केली गेली आहे. हा अन्यायकारक कर आपल्याला रद्द करणं गरजेचं आहे. पलूस ही जिल्ह्याच्या ह्याच्यात ओळखणारी बाजारपेठ आहे. अशा पद्धतीने सांगलीची बाजारपेठ हमालांच्या मुळे आणि पुरामुळे संपली. जर पलूस सुद्धा अशाच पद्धतीने कर वाढ आणि अन्य कर जर वाढवत गेलो तर पलूस मधला व्यापार संपल, बाजारपेठ संपल. त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे आणि आपण सगळ्या तळातील लोक एकत्र येऊन आज असा पक्ष विरहित मोर्चा काढला. इथून पुढे आपण या नगरपालिकेवाल्यांच्या असाच पद्धतीने संघर्ष करत राहू आणि आपली एकच प्रयत्न राहील की जो कोणी पलूसच्या जनतेवर अन्याय करत त्यावेळी आपण एकत्र येऊ.